तर मंडळी खाते वाटप म्हणजे हाच प्रश्न असेल तुमचा आणि अर्थात हा प्रश्न माझ्या देखील मनात आहे की खाते वाटप कशा पद्धतीने पार पडते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा हा शपथविधी जो नागपूरमध्ये खरं तर होतो आहे आणि जसं आम्ही म्हणालो की आत्तापर्यंतच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी हा पार पडतो आहे. त्यामुळे अर्थात आम्हा सगळ्यांच्याच मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे खातेवाटप कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजे कोणते चेहरे असतील, कोणती खाती कोणाकडे जातील. पण या सगळ्याच्यामध्ये जर आपण बघितलं आत्तापर्यंत जी आपल्याला सगळ्याच्यात माहिती मिळते, खातेवाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो 22-12-9 अशा पद्धतीचा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की 22-12-9 कशा पद्धतीने, तर 22 खाती जी आहेत ती भाजपकडे असतील, 12 खाती जी आहेत ती शिवसेना शिंदे गटाकडे असतील, 9 खाती जी असतील ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असतील. मग आता पुढला प्रश्न तुमचा असेल, जो अर्थात मलाही पडला होता, ज्याचं उत्तर मिळवण्याचा मी प्रयत्न केला, तो म्हणजे की कोणती खाती कोणाकडे असतील. तर यात देखील आपण जर माहिती द्यायचं म्हटलं तर संभाव्य खाती ही. पण मला मला जे वाटतंय, मी जे तज्ज्ञांशी किंवा इतर काही मंडळींशी बोललो त्यातनं काही खात्यांबद्दलचा आग्रह असू शकतो, काही गोष्टींचा तुमचा आग्रह असतो, काही गोष्टींचा माझा आग्रह असतो. म्हणजे युद्धात जिंकलो पण तहात हारायचं नाही असं जे आपण वारंवार म्हणत असतो. तर त्यानुसार खातेवाटपाच्या विषयाला घेऊन शिंदे गटाची, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी भाजपबरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीसांबरोबर दिल्लीमध्ये त्यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली, त्यात काय ठरलं असावं, काय प्रस्ताव ठेवले गेले असावे, हे त्यांनाच ठाऊक. खरं तर हे ओघाने नंतर समोर येतीलच. पण मला याबद्दल जी माहिती मिळते या सगळ्याच्यात, मला काही माहिती आपल्याबरोबर शेअर करायची आहे, जी मला असं वाटतं की आपण खातेवाटपाच्या पूर्वसंध्येला ही माहिती जाणून घेतली पाहिजे. भाजपने काही खात्यांच्या बाबतीत आपला आग्रह जो आहे, म्हणजे अर्थात 132चा आकडा, त्याच्यामुळे साहजिक आहे तुमच्याकडे मेजॉरिटी असेल, माझ्याकडे मेजॉरिटी असेल, तर आपण कायम ही दावेदारी जी ती कायम ठेवू की आम्हालाच उत्तम आणि वजनदार अशी खाती मिळाली पाहिजे. खेळात देखील हे होताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे भाजपने गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग, गृहनिर्माण, ग्रामीण विकास, पर्यटन, वने, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय आणि शिवाय जलसंपदा ही खातं जे आहे ते आपल्याकडे ठेवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला. अर्थात ज्यावेळेस शपथविधी होईल, पोर्टफोलिओ वाटल्या जातील, म्हणजे खाते वाटले जातील, त्यातनं आपल्याला लक्षात येईल की नेमकी कोणाची खाती कोणाकडे, म्हणजे ही खाती कोणाकडे गेली, त्यातले चेहरे कोण आहेत. पण यात शिवसेनेला कोणती खाती मिळू शकतात हा देखील एक सध्या कयास किंवा त्याचे अंदाज बांधले जातात. पण आपल्याला जी माहिती कळते त्यातनं नगरविकास खातं, जे खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर देखील त्यांच्याकडे होतं, ते त्या बाबतीत त्यांनी काम केलेलं, त्यांची हुकूमत या खात्यावरती मोठा त्यांचा इंटरेस्ट आहे. त्यामुळे नगरविकास खातं, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग खातं, उद्योग खातं जे आहे ते देखील, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, पणन असेल, शालेय शिक्षण असेल, ही खाती जी आहेत ती शिवसेनेकडे जाऊ शकतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात काय पडतंय हा ज्यावेळेस एक प्रश्न उपस्थित होतो, या बाबतीत तुम्ही सगळ्यांनीच बघितलं की दादांनी पहिलेच भाजपला पाठिंबा देत एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी करून टाकली आणि दादांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा आग्रह ठेवलेला होता. पण त्यातल्या त्यात त्यांचा आग्रह होता तो अर्थ खात्याकरता, कारण दादाचं या खात्यावरती विशेष प्रेम आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हाती असतील, तो खरं तर बऱ्याचशा गोष्टींचं नियोजन करू शकतो आणि त्या नियोजनानुसार त्याच्या मर्जीतले निर्णय होतात, हे तितकंच खरं आहे. कोणाला किती निधी द्यायचा, कशा पद्धतीने राज्यातला विकास आहे, बघा कामं करायची तर शेवटी पैसे हवेत, पैसे हवेत, निधी हवा आहे, तर मग अर्थात अर्थमंत्री त्याबद्दलचं नियोजन करतो, त्याची तरतूद करत असतो. म्हणून दादांनी हे अर्थ खातं आपल्याकडे खेचण्यामध्ये पूर्ण प्रयत्न केले आणि सूत्रांकडनं देखील आपल्याला असं कळतं की दिल्लीकडनं अर्थ खातं त्यांना देण्याच्या संदर्भात ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे अर्थ खातं हे दादांकडे जाईल आणि दादा ते राखतील.
की नाही, त्या अर्थात आपल्याला शपथविधी जो काही पार पडेल किंवा खातेवाटप जे काही होईल, दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेलीच आहे, पुन्हा एकदा त्यांचा काही शपथविधी होणार नाही, तो इतर त्यांच्या गटातल्या आमदारांचा होईल. पण आता अर्थ खातं त्यांच्याकडे जातं आहे काही बघावं लागेल, पण त्यांनी ते आपल्याकडे राखण्याच्या बाबतीत पूर्ण प्रयत्न केलेले आहे, एवढं तर आपल्याला बॉस आपल्या सूत्रांकडनं कळतं आहे. आता मग पुढलं खातं कुठलं आहे? सहकार खातं राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं, कृषी खातं जे त्यांच्याकडे जाऊ शकतं, अन्न व नागरी पुरवठा जे गेल्या वेळी त्यांच्याकडे होतं ते पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊ शकतं, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषध प्रशासन, क्रीडा व युवक कल्याण, मदत व पुनर्वसन, ही खाती जी आहेत गेल्या वेळी त्यांच्याकडे होती, पुन्हा एकदा त्यांच्याकडे ती येऊ शकतात, पाहूयात. पण ह्या संभाव्य खात्यांमध्ये आपण जर खास करून लक्ष घातलं, भाजपचं नियोजन जे आहे खाती राखण्याच्या बाबतीत ते फार जबरदस्त आहे. त्यांनी एकतर 132चा त्यांचा आकडा आहे, जास्तीत जास्त आमदार त्यांच्याकडे, त्यामुळे जी वजनदार खाती आहे आणि अशी खाती ज्यातनं थेट श्रेय घेता येऊ शकतं, कामाचं श्रेय घेता येऊ शकतं, ती त्यांच्याकडे राखण्याच्या बाबतीत त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे की नाही हे खातेवाटपानंतर आपल्याला कळेल. पण मला सूत्रांकडनं असं कळतं आहे काही खात्यांच्या बाबतीत भाजप कायम आग्रही असल्याचं दिसून आलेलं आहे. आता ती खाती कुठली, तो तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्यात प्रामुख्याने ऊर्जा, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग, गृहनिर्माण, ग्रामीण विकास आणि सगळ्यात महत्त्वाचं खातं जलसंधारण आणि जलसंपदा. आता का ही खाती त्यांच्याकरता, म्हणजे खास करून जलसंधारण हे खातं त्यांच्याकरता का महत्त्वाचं आहे, हा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल, म्हणजे ढोबळमानाने आपल्याला सगळ्यांना हेच माहिती आहे की जलसंधारण आणि जलसंपदा हे जे विभाग आहेत ते धरण बांधणं, साठवण बंधारे बांधणं, तलाव बांधणं, पाणी अडवा पाणी जिरवा याबद्दलच्या योजना राबवतं, हे ढोबळमानाने आपल्याला असलेली माहिती आहे. पण मंडळी, मी तुम्हाला सांगतो, खूप मोठा पसारा असणारी खाती म्हणून जलसंधारण खात्याला, जलसंपदा खात्याला ओळखलं जातं. आता याचा इतिहास काय, तसा या खात्यांना फार मोठा इतिहास आहे आणि या खात्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1960 पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गतच, म्हणजे सार्वजनिक बांधकाम, इमारत व दुरुस्ती आणि पाटबंधारे याशी हे एकत्र होतं, हे क्लब होतं सगळं काही. पण मग 1960ला पाटबंधारे खातं जे होतं ते सार्वजनिक बांधकाम मधनं वेगळं काढण्यात आलं, या विभागातनं वेगळं काढण्यात आलं. पाटबंधारे खातं एक स्वतंत्र खातं तयार झालं. त्यानंतर त्याच्या पुढे त्याचं काम सुरू झालं. त्याच्या पुन्हा एकदा पाठीमागे जाऊन जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि तो आणत असताना त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र याची घोषणा देत असताना हा सबंध महाराष्ट्र, या सबंध महाराष्ट्रातला शेती जिथे जिथे केली जाते तो सगळा भाग सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने काम देखील सुरू झालं आणि त्या दृष्टीने आज देखील ते काम होत आहे. तसं बघायला गेलं तर त्या कामाबद्दल मी तुम्हाला सांगतोच की त्याची आकडेवारी आत्ता या क्षणापर्यंत कशा पद्धतीची किती कामं पूर्ण झाली हे आपण जाणून घेऊच. पण हे पाटबंधारे खातं तुम्हाला कशामुळे लक्षात राहिलं, हा जर प्रश्न मी जर तुम्हाला विचारला तर सिंचन घोटाळ्यामुळे पाटबंधारे खातं जे आहे ते कायम सगळ्यांच्या चर्चेत राहिलं. या सिंचन घोटाळ्याचे कोट्यवधीचे आकडे हे चकित करणारे होते आणि ज्याला घेऊन खरं तर भाजपने 2014 अगोदर जोरदार आंदोलन केलं. जे अजित पवार आज त्यांच्याबरोबर आहेत, जे सुनील तटकरे आज त्यांच्याबरोबर आहेत, त्यांच्याच कालावधीत हा घोटाळा झाल्याचे आरोप त्यांच्यावरती भाजपने केले होते. बैलगाडीभर पुरावे आम्ही तुमच्यासमोर देतोय किंवा आणतोय असं म्हणून मोर्चे देखील देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले होते, ते देखील आपण बघितलेले आहेत. आता ही गोष्ट वेगळी की राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि त्या उक्तीप्रमाणे आज अजित पवार हे त्यांच्याबरोबर आहेत आणि पुन्हा एकदा त्या घोटाळ्यांची आठवण देऊन चर्चा करायला हवी का, तर नाही, असं देखील त्याच्यातनं एक उत्तर येऊ शकतं. पण यामुळे खरं तर हे खातं खूप लक्षात राहिलं. पण 2014मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार आलं, ज्यामध्ये शिवसेना आणि भाजप, शिवसेना त्या सगळ्या सरकारमध्ये नंतर आली, तो देखील एक नंतर वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण जेव्हा उद्धव ठाकरे त्यामध्ये होते, शिवसेनेची 2 शकलं त्यावेळी झालेली नव्हती, पण त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रामुख्याने काही निर्णय घेतले आणि ते निर्णय घेत असताना बघा, पाटबंधारे खात्याच्या बाबतीत त्यांनी या खात्याचे 2 भाग केले, 2 खाती केली. एक होतं जलसंधारण, एक होतं जलसंपदा.
आता यामध्ये फरक काय? पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल दोघांचं काम तेच ना, की बंधारे बांधा, तलाव बांधा, अ, काय म्हणूयात की धरण बांधा, पाण्याच्या संदर्भातलं नियोजन करा. पण मंडळी या दोघांमध्ये फरक असा आहे, बेसिक फरक मी सांगतो त्यातली एक एक ओळ. बघा, 600 हेक्टरच्या खाली असणारे प्रकल्प जी पूर्ण केली जातात ती जलसंधारण खात्याच्या अंतर्गत पूर्ण केली जातात, ज्यामध्ये तलाव असतील, साठवण बंधारे असतील, ती सगळी कामं जी आहेत ते त्यांच्याकडनं होतात. दुसरं की 600 हेक्टरच्या वरती जे भव्य प्रकल्प असतात ना, ते पूर्ण करण्याची सबंध जबाबदारी जी असते ती जलसंपदा विभागाची असते. डॅममध्ये असणार म्हणजे आता आत्तापर्यंत जे मोठे डॅम आपण बघतोय आपल्याकडे बांधण्यात आलेले, ते एकत्रित खात्याच्या अंतर्गत बांधण्यात आलेले आहेत. पण आता जे काही नवीन प्रोजेक्ट केले जात आहेत जलसंधारणचे, म्हणजे 600 हेक्टरच्या वरचे, ते जलसंधारण खातं करत आहे. आणि यातनं जर आपण बघितलं तर आत्तापर्यंतची आकडेवारी जी आपल्याला कळते की जलसंपदा खात्याच्या अखत्यारीत जून 2022 अखेरपर्यंत पूर्णतः आणि अंशतः, अर्थात ही एक सरकारी भाषा आहे, सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. म्हणजे ज्या माध्यमातून सिंचन होतंय, शेतीचं सिंचन होतंय, शेतीला पाणी मिळतंय, उद्योगाला पाणी मिळतंय, पिण्याचं पाणी मिळतंय, याचं नियोजन जे झालेलं आहे, म्हणजे सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. 86 मोठे, 288 मध्यम, 3313 लघु, असे एकूण 3997 प्रकल्प जलसंपदा विभागाने पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच जलसंपदा विभागाचा जो पसारा आहे तो खूप मोठा आहे. बरं, हा पसारा मोठा आहे, त्याचं नियोजन देखील करावं लागणार, यात शंका नाही. पण BJPने जलसंपदा आणि जलसंधारण खाती आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह जो ठेवलेला आहे ना मंडळी, त्या पाठीमागचं कारण असं आहे की यातलं नियोजन करत असताना, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवत असताना, यातनं त्यांना थेट श्रेय, केलेल्या कामाचं श्रेय जे ते सभागृहाच्या पटलावर उपस्थित झालेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आकडेवारीतनं घेता येऊ शकतं. आता या पाठीमागे आणखीन एक पार्श्वभूमी अशी बघा, ही जी विधानसभा निवडणूक झाली, यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर ऐन दिवाळीच्या तोंडावरती या सगळ्या निवडणुकीचं नियोजन होत असताना, प्रचार होत असताना, शेतकरी वर्ग सोयाबीनला मिळालेला भाव असेल जो त्यांना हवा तसा मिळालेला नव्हता, 3200 रुपये 3300 रुपये, हळदीचा भाव असेल जे वर्षात निघणारं एक पीक आहे, ते त्यात देखील त्यांना योग्य असा भाव मिळाला नाही. दुसरं कापसाला मिळणारा भाव असेल, धानाला मिळणारा भाव असेल, हे सगळे भाव हव्या त्या पद्धतीनं मिळण्याचे प्रश्न उपस्थित होत असताना हमीभावाचा मुद्दा देखील चर्चेमध्ये समोर आला. यामध्ये लाडकी बहीण आणि वीज बिल माफी खरं तर या सगळ्या नाराजीवरती उतारा ठरला असावा, म्हणून शेतकऱ्यांची एकगठा मतं जी आहेत ती महायुतीच्या बाजूने गेल्याचं आपण बघितलं टक्केवारीनुसार. पण यामध्ये दुसरा एक मुद्दा एक लक्षात घेतला पाहिजे की आजही लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जी आहे ती पाणी प्रश्न याच्या पलीकडे गेलेलीच नाही आहे. काही मतदारसंघामध्ये आजही आमच्या आमदारांनी, आमच्या मंत्र्यांनी पाणी प्रश्न सोडवला, याचं श्रेय घेण्याच्या बाबतीत मूळ महाराष्ट्राच्या माझ्या कार्यक्रमामध्ये चढाओढ होताना मला बघायला मिळाली. आणि मला दुर्दैवाने असं म्हणावंसं त्या क्षणाला वाटलं की विकासाबद्दलचे अजून पुढले काही मुद्दे असू शकतात जे पूर्ण करणं जनतेकरता आवश्यक आहे. मूलभूत प्रश्न लोकांचे सुटलेले नाहीत, म्हणजे जगण्याचे प्रश्न सुटलेले नाही आहेत, रोजगाराचे प्रश्न सुटलेले नाही आहेत, पाण्याचा प्रश्न त्यामध्ये आहेच. गटर वॉटर मीटरच्या पलीकडे महापालिकेच्या निवडणुका जात नाही असं आपण म्हणतोय, पण लोकसभा आणि विधानसभेची निवडणूकसुद्धा अजूनही पाणी प्रश्नाच्या पलीकडे गेलेली नाही काही भागामध्ये. मग तो मराठवाड्यासारखा भाग असेल आणि मग तो आपण म्हणूयात नगरसारखा भाग असेल, जिथं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सगळी पद्धत आहे, म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे, जिथं अजूनही खरं तर शेगाव पाथर्डीसारखं विधानसभा मतदारसंघ असेल, जिथे जायकवाडी धरण जवळ आहे, पण तिथून पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत त्या शहरातल्या लोकांच्या पिण्याच्या करता म्हणून आणणं हे अजूनही शक्य होऊ शकलेलं नाही, ज्याचा नारळ अलीकडे फोडण्यात आला. म्हणून प्रश्न असा पडतो, खरं पत्रकार म्हणून किंवा तुम्हाला मतदार म्हणून देखील पडत असेल, की कधी कधी हा पाण्याचा प्रश्न मिटेल, त्याच्या पलीकडे आपण जाऊ. पाणी व्यवस्थित आहे, पिण्याकरता आहे, शेती करता आहे. आसमानी सुलतानी या संकटामध्ये जर आपण पाहिलं, ऋतुचक्र बदलतं, पाऊस कमी पडतो, मग शेतकऱ्याचं नुकसान होतं, दुबार पेरणी होते, तिबार पेरणी होते, आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना तो ज्या आर्थिक खाईमध्ये लोटला जातो, त्याचं जे गणित बिघडतं ते आजतागत बिघडतच गेलेलं आहे. आपण भले असं म्हणत असू की शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटू शकत नाहीत, ते एक चक्र आहे, पण त्यातले काही प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात, त्यातली तीव्रता कमी करण्याच्या संदर्भात तर प्रयत्न होऊ शकतो. म्हणून त्यातला प्रामुख्याने एक मुद्दा आहे तो पाण्याचा मुद्दा आहे.
जो खरं तर सोडवण्याच्या बाबतीत 2014मध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना जी ती पुढे आणली होती, ज्याच्याबद्दलचं फार मोठं काम जे आहे जलसंधारण खात्याच्या अंतर्गत करण्यात आलं आणि जलसंपदा खात्याच्या अंतर्गत करण्यात आलं. आणि हे 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 जे काम होत असताना या कामामध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्या यंत्रणांनी काम केलं होतं, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. अपेक्षित होतं की 2019मध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर त्या कामाला गती मिळेल. पण अर्थात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनाचा कालावधी असेल, माशी टीका झाली की ही योजना जी आहे ती वासनात बांधून ठेवण्यात आली, त्याला लागणारा निधी, होणारं काम हे काही फारसं पुढे होऊ शकलं नाही. ते काम बारगळलं. 2.5 वर्ष सरकार चाललं. पुन्हा एकदा शिंदेंनी पुढे घेतलेली उडी आपण बघितली आणि पुन्हा महायुतीचं सरकार आलं, ज्यामध्ये या कामाला गती मिळाली. तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी जलसंधारण खातं जे होतं ते आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं होतं. तेव्हा जर आपण पाहिलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये राम शिंदे त्याचे मंत्री होते 2014मध्ये, नंतर गिरीश महाजन यांच्याकडे हे खातं होतं. या खात्याच्या माध्यमातून होतं काय, जी कामं केली जातात शेतकऱ्यांसाठी असेल, जनसामान्यांसाठी असेल, पाणी प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याचं थेट श्रेय घेता येऊ शकतं. म्हणून हे खातं कायम भाजपने आपल्याकडे ठेवण्याच्या बाबतीत प्रयत्न केलेला आणि त्या प्रयत्नात यश देखील मिळवलेलं आहे. म्हणून यामध्ये जर आपण पाहिलं तर 5 महामंडळ आहेत. म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे महामंडळ, विदर्भ पाटबंधारे महामंडळ असेल, विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ असेल, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ असेल, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ असेल. याच्यावर सचिव जे असतात ते अर्थातच प्रशासकीय अधिकारी असतात आणि शिवाय या महामंडळावरती आपल्या मर्जीतले आमदार देखील अध्यक्ष म्हणून बसवता येऊ शकतात. म्हणून ही दोन्ही खाती आपल्याकडे ठेवण्याचं कारण असं की एकतर सुटसुटीत पद्धतीचं काम एकाच छत्राखाली होऊ शकतं. शिवाय एक सूचना जी आहे ती दिल्यानंतर ती खरं तर मंत्र्यांच्या माध्यमातून खालपर्यंत एकाच पद्धतीने येऊ शकते. हा देखील त्या पाठीमागचा फार मोठा हेतू आहे. म्हणून आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी हे ठामपणे ठरवलेलं आहे की नदी जोड प्रकल्प हा पूर्ण करायचा. शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प असेल ज्याच्याबद्दल वारंवार चर्चा होते, पण तो अजूनही कागदावर ज्याच्याबद्दल काम होणं आवश्यक आहे. ते येणाऱ्या पुढल्या 5 वर्षात सशक्तपणे कार्यान्वित करून पाण्याचा प्रश्न पूर्णतः सोडवायचा आणि पुढली निवडणूक ही पाणी प्रश्नाच्या पलीकडे कशी जाऊ शकेल या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांचा हा प्रयत्न असेल. म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जलसंधारण खातं हे भाजपकडेच राहणार आणि भाजप आपल्याकडे ते ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल हे आपल्याला खातेवाटपानंतर स्पष्टपणे दिसून येईल. पण इतरही अशी खाती आहेत जी ते त्यांच्याकडे ठेवणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम असेल, ऊर्जा असेल, उच्च व तंत्र शिक्षण असेल, आदिवासी विकास विभाग असेल, गृहनिर्माण असेल आणि ग्रामीण विकास प्रामुख्याने भाजपने कायम आपल्याकडे ठेवलेले 2014मध्ये असेल. आणि शिवाय गेल्याही कालावधीत जर आपण पाहिलं 2.5 वर्षाच्या सरकारच्या कालावधीत ते त्यांच्याकडेच होतं. म्हणून ह्या खात्यातनं एकच अर्थ आहे, ही खाती आपल्याकडे ठेवण्याचा एकच अर्थ आहे, थेट श्रेय घेता येऊ शकतं. ठामपणे मतदारांना ओरडून सांगता येऊ शकतं की हो आम्ही ही कामं केली, ही कामं आपल्यापर्यंत आणली. म्हणून भाजपचं यंदाही ही वजनदार खाती आपल्याकडे ठेवण्यापाठीमागचं एक नियोजन जे ते पूर्णपणे आपल्याला दिसून येतं आहे. चला, अपेक्षितच आहे, यावरती कोणाची वर्णी लागो. लोकशाहीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान करून निवडून दिलेले, आमचे जे प्रश्न आहे ते तुम्ही सोडवा, ते प्रश्न तुम्ही सोडवलेच पाहिजे, त्याकरताच आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून ते प्रश्न सोडवत असताना ते मूर्त स्वरूपात पण दिसतील, म्हणजे व्हिज्युअली ते दिसतील असं अपेक्षित आहे. ते व्हायला हवं, तरच जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटलेले असतील आणि त्यालाच आपण सुदृढ, आरोग्यदायी आणि विकास करणारं सरकार म्हणून त्याला ओळखू. चला बघूयात, वाट बघूयात नेमकं काय घडतंय.